the reeds. He said to himself, I stand upright in the storm, but these reeds are really weak. That very night blew a storm. The mighty oak tree आवाज was येत नाही आहे, uprooted. आवाज मोठा येऊ दे थोडा. Okay, ma'am. The oak tree always thought that he was far stronger than the reeds. He said to himself, I stand upright in the storm, but these reeds are really weak. That very night blew a storm. The mighty oak tree was uprooted. Thank God. Our way is better. We bend, but we don't break. ओके, माय सेल्फ सांग. काय मॅम? माय सेल्फ पहिल्या दिवशी घेतली होती आपण स्वतःची ओळख. My name is Rupali. I am 37 years old. I am married. I have 2 kids. I am BA graduate. Now I am doing MBA. My hobby is reading, drawing. न बघता सांगितलं तुम्ही ते? हो मॅम. ओके, स्टोरी नाही सांगू शकणार न बघता? स्टोरीचा एक पॅसेज न बघता केला. चालेल, ठीक आहे. ओके. नाउ टुडे वी विल सी द नेम्स ऑफ द फ्रूट्स फर्स्ट. काही फळांची नावं घेऊयात आपण आधी. We should know the names of the fruits. Fruits. ऍपल. ऍपल म्हणजे सफरचंद. आवाज येतोय माझा? आवाज येतोय? हॅलो, आवाज येतोय ना? ओके. ॲप्रिकॉट. बोर्ड दिसतोय? कॅन यू सी द ब्लॅक बोर्ड? ओके. ॲप्रिकॉट म्हणजे जर्दाळू. जी नावं तुम्हाला माहित नाहीत मराठीमध्ये ते मी सांगितल्यानंतर पुढे ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवलं तरी चालेल. BERRY, बेरी. बेरी म्हणजे करवंद. बनाना. बनाना म्हणजे केळी. त्यानंतर ब्लॅकबेरी. जांभळं असतात ना आपल्याकडे, त्यांना ब्लॅकबेरी बोलतात. देन प्लम. हे परदेशातलं फळ आहे, याला बुखार म्हणतात. प्लम. कोकोनट. कोकोनट म्हणजे नारळ. त्यानंतर कस्टर्ड ॲपल. कस्टर्ड ॲपल. सीताफळ. FIG. फिग म्हणजे अंजीर. त्यानंतर ग्रेप्स. ग्रेप्स म्हणजे द्राक्षे. गावा. गावा मीन्स पेरू. त्यानंतर जॅकफ्रूट. जॅकफ्रूट म्हणजे फणस. मँगो. ही सगळी फळांची नावं मी उद्या विचारणार आहे. मलबेरी. मलबेरी म्हणजे तुती. मलबेरी म्हणजे तुती. त्यानंतर मस्क मेलॉन. मस्क मेलॉन म्हणजे खरबूज. खरबूज. पपया. पपया. त्यानंतर पीच. पीचला पीचच म्हणतात मराठीमध्ये. लिहून झाल्यानंतर सांगा मला.
ओके, कॅन यू रीड वन्स ऑल द नेम्स ऑफ द फ्रुट्स? थोड्या मोठ्या आवाजाने, तुमचा आवाज येत नाही आज अजिबात. apple, apricot, berry, banana, blackberry, plum, coconut, custard apple, fig, grapes, gu- guava, jackfruits, mango, mulberry, muskmelon, papaya, peach. मसक नाही, मस्क. मस्क मेलॉन म्हणजे खरबूज. मी उद्या विचारणार आहे, सगळी मराठीतून नावं विचारेन. यू हॅव टू टेल इट इन इंग्लिश. ओके. नेक्स्ट फ्रुट्स वी विल सी हिअर. पियर. पियर म्हणजे पेरू सारखंच फळ असतं, हे एक प्रकारचं पेर म्हणतात त्याला. त्यानंतर पाइनॲपल. पाइनॲपल म्हणजे अननस. पाइनॲपल. देन पोमग्रॅनेट. पोमग्रॅनेट. त्यानंतर सॅपडील. सॅपडील म्हणजे चिकू. सॅपडील म्हणजे चिकू. त्यानंतर शुगर बीट. गोड असं बीट असतं हे. बीट ऍक्च्युली फळभाजी आहे. शुगर केन. शुगर केन मीन्स ऊस. शुगर केन. त्यानंतर स्वीट लाईम. स्वीट लाईम म्हणजे मोसंबी. त्यानंतर टर्निप. टर्निप म्हणजे शलजम नाव आहे बघा ह्याला. हे फळच आहे पण याची भाजी केली जाते, शलजम. देन वॉटरमेलन. वॉटरमेलन म्हणजे कलिंगड. आणि याम. याम म्हणजे सुरण. ह्याची सुद्धा भाजी केली जाते. झाल्यानंतर सांगा मला. क्लासमध्ये अजून कोणतरी जॉईन नाही, बोलत नाही आहेत. काय नाव आहे त्यांचं? नाव नाही काही टाकलं. हो, MI3 असं येतंय तिथे नाव. ठीक आहे. ओके, हे झालं असेल तर परवाची वाक्य एकदा मला बोलून दाखवा बघू. आय एम अ बॉय, आय एम अ गर्ल, ही वाक्य झालेत ना आपली, आय एम आणि यू आर ची. व्हिडिओ ऑन करून तुम्हाला जितकी वाक्य बोलता येतील तितकी बोलायची आहेत. बोलू शकाल का? येस, प्लीज ऑन द व्हिडिओ, न बघता बोलायचे आहेत वाक्य. येस. I am a student. You are a student. I am girl. You are a girl. I am housewife. You are housewife. I am teacher. You are a teacher. ऑडिओ म्यूट करा. कोण आहे ते? तुमचा आवाज येते बघा क्लासमध्ये. नाव पण सांगत नाही आहेत. कोण जॉईन झाले? कोण आहेत? अनामिका आहेत का? हॅलो.
ठीक आहे. रुपाली वाचा, तुम्ही वाक्य वाचा. आय एम आणि यू आर ची. आता शब्द बोलायचे न बघता. हो, न बघता बोललात ना? सगळे झाले? हो हो. ओके, सगळे ठीक आहे. नाही, 4-5 बोलले. हां, सगळे मग आता वाचून दाखवा एकदा. हो हो हो. I am a student. I am a girl. I am a boy. I am a doctor. I am married. I am nurse. I am potter. I am an engineer. I am a chemist. I am gardener. You are a gardener. I am a lawyer. You are a lawyer. I am an artist. You are an artist. I am an author. You are an author. I am a farmer. You are a farmer. I am a housewife. You are a housewife. I am a porter. You are a porter. I am a broker. You are a broker. I am a sailor. You are a sailor. I am a hunter. You are a hunter. I am a soldier. You are a soldier. I am a pilot. You are a pilot. I am an musician. You are a musician. I am a fisherman. You are a fisherman. Done, ma'am. Okay, now today we will see about we are. we म्हणजे आम्ही, आम्ही आहोत. we are. we चा अर्थ आहे आम्ही. फक्त आपल्याला काय आधी वापरला जातो we जेव्हा आपण अनेक वचनांबद्दल बोलतो तेव्हा. फॉर एक्झाम्पल बघा, we are doctors. TOCTORS. डॉक्टर्स म्हणजे हे काय झाले, प्लुरल झाले. म्हणजे जेव्हा आपण अनेक वचनी नामांबद्दल बोलत असतो दॅट टाइम वी आर युजिंग द प्रोनाउन वी. वी म्हणजे आम्ही. वी आर डॉक्टर्स. वी आर स्टुडंट्स. व्हॉट वी कॅन से दॅट वी आर स्टुडंट्स. अजून आपण काय बोलू शकतो की नाहीये मॅम. हॅलो. दिसत नाहीये मॅम काही. ओके, एकच मिनिट. व्हिडिओ चुकून ऑफ झाला होता. आता दिसते? येस मॅम. ओके. तर वी आर. वी म्हणजे अनेक वचन. जेव्हा आपल्याला अनेक वचनी नामांबद्दल बोलायचं असतं तेव्हा आपण वी हे प्रोनाउन यूज करणार. वी आर डॉक्टर्स. वी आर स्टुडंट्स. वी आर नर्सेस. अजून काय बोलू शकतो आपण दॅट वी आर गर्ल्स. We are women. We are women. We are tailors. आम्ही काय आहोत, शिंपी आहोत. We are tailors. आम्ही वॉचमन आहोत. We are watchman. आम्ही वॉचमन आहोत. आम्ही शेतकरी आहोत. हे वाक्य कसं लिहिणार आपण? आम्ही शेतकरी आहोत. We are farmers. बोलायचे तुम्ही. हा, आम्ही शेतकरी आहोत. आम्ही गवळी आहोत. We are milkmen. Okay, we are milkmen. आम्ही सैनिक आहोत. Yes, we are soldiers. आम्ही शिकारी आहोत. Yes, we are hunters.
आम्ही कलाकार आहोत. वी आर आर्टिस्ट. आम्ही शिपाई आहोत. वी आर पियन्स. आम्ही म्युझिशियन्स आहोत, संगीतकार आहोत. वी आर म्युझिशियन्स. कोण आहेत मॅडम? नाव सांगत नाही आहेत. कोण आहेत? हो, तुमचा आवाजच येत नाही. किती वेळ झालं मी विचारतीये कोण जॉईन झाले. नाही ना, आवाज एकदम कमी येतोय. आवाज एकदम कमी. हा, ओके. झाले लिहून तुमचं सगळ्यांचं? ओके, इफ यू फिनिश प्लीज टेल मी. हे शब्द दिलेत का मी सगळे? टेलर, पॉटर वगैरे, वॉचमॅन. हॅलो, आता मी मराठी वाक्य सांगते, तुम्ही काय करायचंय ते ट्रान्सलेट करायचं. आवाज येत नाही यावर का तुमचा? चला सांगा मला. ट्रान्सलेशन हेडिंग द्या. आम्ही लेखक आहोत. We are a writer. Yes. We are writers. नेक्स्ट आहे मी वकील आहे. We are lawyers. मी वकील आहे. मी म्हटले मी साठी कोणतं प्रोनाउन आहे? आय. तू पोस्टमन आहेस. तू पोस्टमन आहेस. कसं लिहाल हे वाक्य? यू आर अ पोस्टमॅन. You are postman. आपण टेलर आहोत. We are a tailor. वी आर टेलर्स. तुम्ही शिपाई आहात. You are a peons. येस. तू मुलगी आहेस. You are a girl. येस. द्यायचेत वाक्य. आपण दुकानदार आहोत. येस. वी आर शॉपकीपर्स. वी आर शॉपकीपर्स. एकदा आज झालेली वाक्य वाचा पाहू. हॅलो मॅडम, माझा आवाज येतो मॅडम? हो, पण आज आवाज एकदम कमीच यायला लागलाय दोघींचा. पण काय प्रॉब्लेम आहे का काय माहिती आज माझ्याच. माझा येतो का आवाज? हो, आता यायला. हो. आला ना? येस, वाचा. आज घेतलेली वाक्य वाचा. कोण वाचा पहिले?
पहिले रुपाली वाचा. हा, 1 by 1 वाचायचं सगळ्यांनी. रुपाली मग वाचा आधी. We are doctors, we are students, we are girls, we are women, we are tailors, we are watchmen, we are farmers, we are milkmen, we are soldiers, we are hunters, we are artists, we are peons, we are musicians, we are writers, I am a lawyer, you are a postman, we are tailors, you are a peon, you are a girl, we are shopkeepers. अनामिका मॅडम वाचा. We are writers. I am a lawyer. We are a postman. We are a tailors. You are a peon. You are a girl. We are a shopkeepers. Now we will take one short story. उद्या शॉर्ट स्टोरी न बघता सांगायचा प्रयत्न करायचा आहे बरं का लगेच. परवाची पण शॉर्ट स्टोरी मी विचारेन आणि आजची पण, दोन्ही स्टोरीज सांगायचा प्रयत्न करायचा आहे. Today's name is a cock. The name of the short story is a cock. Cock म्हणजे कोंबडा. एक कोंबडा काय करत होता तर इट वॉज स्क्रॅचिंग द ग्राउंड म्हणजे ओरखडे काढत होता. A cock was scratching the ground. A cock was scratching the ground with his claws. With his claws. Claws म्हणजे काय तर कोंबड्याची जी पायाची नख असतात ना, they are called as the claws. नखे असलेला पंजा. स्क्रॅचिंग म्हणजे ओरखडणे, ओरबाडणे. With his claws. Looking for a tasty morsel. To eat. morsel म्हणजे काय तर अन्नाचा घास. जे धान्याचे कण असतात ना, they are called as a morsel. morsel to eat. While doing so, आता असं करत असताना, while doing so, he found a shining stone. He found a shining stone into the ground. मग असे ओरखडे काढत असताना त्याला एक चमकदार छोटा दगड दिसला. मग तो एकदम जोरात ओरडतो. Cock a doodle doo. Cock a doodle doo. कोंबड्याच्या ओरडण्याचा आवाज. That is called as cock a doodle doo. Cried the cock. Cried म्हणजे तो मोठ्याने ओरडला. Cried the cock. And said, it looks very fine. अरे हे तर खूपच छान आहे. It looks very fine. And it may be valuable. And it may be valuable. अरे हे तर खूपच छान आहे, सुंदर आहे आणि ते कदाचित व्हॅल्युएबल म्हणजे काय तर खूपच किमती, प्रेशियस. इट मे बी व्हॅल्युएबल टू सम पीपल. काही लोकांसाठी हे खूपच काय असणार आहे, मौल्यवान असणार आहे.
to some people. But I would rather have, पण मला असं वाटतं की I would rather have found a nice grain of corn. A nice grain म्हणजे धान्य, of corn. मला मक्याचा एखादा दाणा जरी मिळाला असता तरी सुद्धा चाललं असतं. एके दिवशी तो कोंबडा नखाने ओरखडे काढत होता विथ हिज क्लॉज, परंतु त्याला काय सापडलं? while doing so he found a shining gem into the ground. त्याला असं करत असताना एक छोटासा शायनिंग दगड सापडला. तो जोरात ओरडला, कॉक अ डुडल डू said the cock, and he said that the stone looks very fine but it is valuable for another people. ते दुसऱ्यांसाठी काय आहे? व्हॅल्युएबल आहे. but I would rather have found a nice grain of corn. मला जरी एक मक्याचा थोडासा छोटासा दाणा किंवा धान्य जरी मिळालं असतं ना तरी देखील मला चाललं असतं. said the cock. खूप छोटी आणि छान स्टोरी आहे. ओके, 2, 3, 4 वेळा वाचा, तुम्हाला नक्की तुमच्या शब्दात सांगता येईल. काहीसे अवघड शब्द आहेत ते फक्त थोडेसे काय करायचे? प्रॅक्टिस करायची. 2-3 वेळा तुम्ही स्टोरी वाचायचा आणि स्वतःच्या शब्दात सांगायचा प्रयत्न करायचा. असं सांगितलं तरी चालेल. वन डे देर वॉज अ कॉक, ही वॉज स्क्रॅचिंग द ग्राउंड. छोटी छोटी वाक्ये. ही फाउंड अ शायनिंग स्टोन, ही वॉज सरप्राइज्ड. त्याला आश्चर्य वाटलं. आपल्या कल्पना जरी तिथं आपली जरी वाक्य टाकली तरी चालतं. ही वॉज सरप्राइज्ड. ही सेड दॅट धिस स्टोन इज नॉट युजफुल फॉर मी, इट इज युजफुल फॉर अनदर पीपल, सो इट वुड बी गुड इफ आय फाउंड अ नाईस ग्रेन ऑफ द कॉर्न. चांगलं झालं असतं जर मला छोटासा धान्याचा कण मिळाला असता तरी. यू कॅन चेंज द वर्ड्स इन द स्टोरी. ओके, वाचल्यानंतर ट्राय करायचा. येतं आपल्याला बोलायला. ही सुरुवात आहे आपली, हळूहळू बोलायचं. परवाची स्टोरी आणि ही स्टोरी दोन्ही स्टोरी मी उद्या बोलून घेते तुमच्याकडून. आणि मायसेल्फ पण म्हणजे तुमची स्वतःची ओळख. असं रोज एक एक टॉपिक वाढवत जायचं. ह्या 2 स्टोरीज आणि मायसेल्फ 2-3 दिवस सलग प्रॅक्टिस केली की आपल्याला बोलायला लागतो. असे शॉर्ट स्टोरीज आणि पुढचे टॉपिक्स आपण कव्हर करणार. त्यानंतर काळ एकदा आपले झाले की आपण कॉन्व्हर्सेशन स्टार्ट करणार. ओके, सोपं वाटतंय ना तुम्हाला सगळ्यांना की अवघड वाटतंय इंग्लिश? ओके, इट इज व्हेरी इझी टू टॉक इन इंग्लिश. सगळं आपल्याला माहिती असतं, फक्त आपल्याला धैर्याची गरज असते. लक्षात घ्या. ओके, स्टोरी दिसताना मोठी दिसते पण एकदा आपल्याला मराठी आपल्या लँग्वेजमध्ये समजली की आपल्याला बोलता येते. छोटी छोटी वाक्य बनवायची. एक कोंबडा होता, तो एके दिवशी ग्राउंड उकरत होता. मराठीत आधी आपल्या मनात आपण तयार केली ना अशी की आपल्याला बोलता येतं. देर वॉज अ कॉक, इट वॉज स्क्रॅचिंग द ग्राउंड, ही फाउंड द शायनिंग स्टोन, ही वॉज सरप्राइज्ड, ही वॉज हॅपी. तो खूप खुश झाला. बट ॲट द सेम टाइम ही सेड दॅट धिस स्टोन इज नॉट युजफुल फॉर मी. ओ देन व्हॉट कॅन आय डू? मग मी काय करू? दिस इज युजफुल फॉर अनदर पीपल. हे दुसऱ्यांसाठी आहे. सो आणि थोडंसं काय करायचं रोज तुमच्याकडे जर इंग्रजीची पुस्तकं असतील, आता आपल्याकडे जनरली नसतात, मोस्टली काय करायचं, आपली जर मुलं असतील स्वतःची तर त्यांचे इंग्लिश टेक्स्टबुक वाचायला सुरुवात करा तुम्ही. ओके, किंवा तुमच्याकडे घरी जर तुमची मुलं नसतील तर शेजाऱ्यांच्या आजूबाजूला आपल्या इथे असतातच, तर त्यांची अगदी 1ली ते 7वी पर्यंतची जी इंग्लिशचे टेक्स्टबुक असतात ना, शॉर्ट स्टोरीज असतात बघा सगळ्या इंग्लिश टेक्स्टबुकमध्ये, तर ते वाचायला सुरुवात करायची. रोज एक स्टोरी वाचायचीच. आलं लक्षात? आणि रिपीट झालं तरी चालेल. एक स्टोरी तुमची 10 वेळा वाचून होऊ दे. तुमच्या त्या डोक्यात काय येणार आहे? शब्दांचं फ्लो. होतं काय की आपण बोलत असताना आपल्याला शब्द आठवत नाहीत, माहीत असतात पण आठवत नाहीत, बोलता येत नाहीत. असं का होतं? तर ऑलवेज वी आर टॉकिंग इन आवर मदर टंग. त्यामुळे आपला तोच फ्लो असतो. मेंदूला पण तीच सवय झालेली असते.
ॲज सून ॲज यू स्टार्ट रिडिंग द बुक्स, जसं तुम्ही बुक्स वाचायला सुरुवात करता, रोज अर्धा तास तुम्ही किंवा 15 मिनटं किंवा रोज एक पान तुम्ही काय केलं पाहिजे, वाचलं पाहिजे. शिवाय क्लासमध्ये रोजच्या रोज पहिल्या दिवशीपासून जे झालेलं असतं ते रोजच्या रोज वाचायचं. आता आज काय करणार तुम्ही, आजची वाक्ये ही शॉर्ट स्टोरी तर वाचणारच, पण कशी वाचणार ती, तर पहिल्या दिवशी काय झालं, दुसऱ्या दिवशी काय झालं, असं रोज एक दिवस त्या वाचनात वाढवत जायचं. असं नाही करायचं की आज स्टोरी झाली तर एवढंच वाचायचं, नो. पहिल्या दिवशीपासून झालेलं सगळं रोज वाचायचं. आठवडाभर असं प्रॅक्टिस करून बघा. दुसऱ्या आठवड्यात नेक्स्ट वीकमध्ये तुम्हाला पहिल्यापासून जे झालंय ते आपोआप बोलायला यायला सुरुवात होते. लक्षात घ्या, फक्त आपल्याला वाचनाची आणि रिपिटेशनची गरज असते मेंदूला. एवढंच करायचं असतं आपल्याला. महिनाभर केलं की आपण काय करू लागतो, बोलू लागतो. फ्लोमध्ये येण्यासाठी वाचन आवश्यक आहे. एखादी स्टोरी रोजच्या रोज वाचायची आणि क्लासमध्ये जे होते ते रोजच्या रोज पहिल्यापासून सगळं वाचायचं. ओके ओके, थांबूयात आपण. आणि रोज थोडं थोडंच घेतो आपण, जास्त नाही घेत. हां, येस मॅम.